नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मागेल त्याला सौर कृषी पंप योजना विषय माहिती घेणार आहोत आणि मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेची नवीन वेबसाईट या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे। तर त्या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन अर्ज भरू शकतात। तर ऑनलाईन अर्ज कसा भरावा याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। जर तुम्ही शेतकरी असाल तर अतिशय महत्त्वाची ही माहिती आहे, कारण मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचा नवीन या ठिकाणी पोर्टल सुरू करण्यात आलेले आहे आणि ऑनलाईन फॉर्म कसा भरावा याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। आणि मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत आपण या ठिकाणी पाहू शकतो की महाराष्ट्रात 10 लाख सौर कृषी पंप बसवण्याची महत्त्वाकांक्षी ही योजना आहे आणि या योजनेअंतर्गत सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा होऊ शकतात आणि वीज बिल या ठिकाणी नाही किंवा लोड सेटिंगची चिंता शेतकऱ्यास या ठिकाणी राहणार नाही। तर 5 वर्षे देखभाल दुरुस्तीची विमा संरक्षणाची हमीसुद्धा या ठिकाणी या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यास देण्यात येते आणि केवळ 10% रक्कम भरून सौर पॅनल आणि त्याचबरोबर कृषी पंपाचा पूर्ण संच या ठिकाणी दिला जातो। आणि जर शेतकरी हा अनुसूचित जाती जमातीचा असला तर शेतकऱ्यास या ठिकाणी लाभार्थी हिस्सा केवळ 5% भरून सौर पॅनल आणि कृषी पंपाचा पूर्ण संच या ठिकाणी देण्यात येतो आणि जो उर्वरित रक्कम आहे ती केंद्र आणि राज्य शासनाकडून अनुदानात या ठिकाणी भरण्यात येते आणि जमिनीच्या क्षेत्रफळानुसार 3 HP ते 7.5 HP पर्यंत या ठिकाणी कृषी पंपाचा संच देण्यात येतो। तर जी काही नवीन वेबसाईट आहे ती या ठिकाणी आपण पाहू शकतो आणि या वेबसाईटची लिंकसुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल। तिथे क्लिक करून तुम्ही या ठिकाणी येऊ शकतात। तर या प्रकारचा इंटरफेस तुम्हाला पाहायला भेटेल। तर आपण या ठिकाणी भरपूर माहिती आपण या ठिकाणी पाहू शकतो। तर तुम्हाला अर्ज करण्यासाठी लाभार्थी सुविधा या पर्यायावरती जायचे आहे आणि खाली तुम्हाला अर्ज करा हे ऑप्शन दिसेल, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे आणि त्यावरती तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर या ठिकाणी फॉर्म ओपन होईल आणि हे ऑनलाईन फॉर्म कसं भरावे याची संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप आपण या ठिकाणी आता पाहणार आहोत। तर आपण या ठिकाणी पाहू शकतो की पैसे भरून प्रलंबित कृषी पंप वीज जोडणी ग्राहक तपशील। जर अर्जदाराने या अगोदर महावितरणच्या पारंपरिक पद्धतीने शेतीकरिता वीज पुरवठा मिळवण्यासाठी पैशांचा भरणा केलेला असेल व वीज जोडणी अद्याप प्रलंबित असेल, अशा केसमध्ये या ठिकाणी जो अर्जदार आहे त्यांनी या ठिकाणी महावितरणकडे यापूर्वी अर्ज केला असेल वीज जोडणीसाठी, अशा स्थितीत या ठिकाणी तुम्हाला त्या अर्जदाराची माहिती या ठिकाणी तुम्हाला भरायची आहे। प्रलंबित कृषी पंप वीज जोडणी ग्राहक क्रमांक या ठिकाणी कोटेशननुसार या ठिकाणी तुम्हाला टाकायचे आहे। परंतु जर जो अर्जदार आहे तो पहिल्यांदा या ठिकाणी सौर कृषी पंपासाठी अर्ज भरत असेल तर या ठिकाणी तुम्हाला खाली यायचे आहे, हे पहिले ऑप्शन तुम्हाला सोडून द्यायचे आहे आणि खाली यायचे आहे आणि अर्जदाराचे वैयक्तिक आणि जमिनीचे तपशीलची माहिती या ठिकाणी तुम्हाला टाकायची आहे। तर जो अर्जदार आहे त्याचा आधार कार्ड या ठिकाणी तुम्हाला नीट टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर पुढे पाहू शकतो योजनेचे नाव मागेल त्याला सौर ऊर्जा पंप। त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे, तुमचा जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर पुढे तालुका सिलेक्ट करायचा आहे, त्यानंतर गावाचे नाव तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहे। त्यानंतर मुख्य सर्वेक्षण क्रमांक, मुख्य गट क्रमांक, अर्जदाराच्या 7/12वरती जो गट क्रमांक आहे तो गट क्रमांक या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर पुढे उपसर्वेक्षण क्रमांक, उपगट क्रमांक दाखवला जाईल तो तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे आणि पुढे शेतीचा प्रकार, म्हणजे जो 7/12 आहे तो सामायिक आहे का वैयक्तिक आहे, त्या अर्जदाराचं जो 7/12 आहे तो जर वैयक्तिक असेल तर या ठिकाणी तुम्हाला सेल्फ सिलेक्ट करायचे आहे आणि जर सामायिक असेल तर तुम्हाला या ठिकाणी शेअर्ड हे ऑप्शन सिलेक्ट करायचे आहे। त्यानंतर जमीन मालकाचे नाव या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे। त्यानंतर जमीन एकूण क्षेत्रफळ तुमच्यासमोर या ठिकाणी दाखवले जाईल। त्यानंतर खाली अर्जदाराचे नाव, अर्जदाराचे नाव या ठिकाणी तुम्हाला टाकायचे आहे। अर्जदाराचे वडिलांचे नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहे। त्यानंतर
अर्जदाराचे आडनाव या ठिकाणी व्यवस्थित तुम्हाला टाकून घ्यायचे आहे। त्यानंतर खाली लिंग तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे, मेल फिमेल। जर पुरुष असेल तर तुम्हाला मेल सिलेक्ट करायचे आहे, जर महिला असेल तर तुम्हाला फिमेल हे सिलेक्ट करायचे आहे। त्यानंतर जात वर्गवारी, जो अर्जदार आहे त्याची जात कोणती आहे, SC ST OBC आणि जनरल, यामध्ये तुम्हाला जी काही श्रेणी आहे ती तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायची आहे। त्यानंतर मोबाईल क्रमांक टाकायचा आहे, ईमेल ID हे ऑप्शनल आहे, तुम्ही सोडून दिलं तरी चालेल। त्यानंतर खाली अर्जदाराचा रहिवासी पत्ता व ठिकाण, अर्जदार आता सध्या ज्या पत्त्यावरती राहत आहेत तो पत्ता या ठिकाणी तुम्हाला नीट टाकायचा आहे। तर घर क्रमांक माहीत असेल तर तुम्हाला टाकायचं आहे, नाहीतर तुम्ही या ठिकाणी गावाचे नावसुद्धा टाकू शकतात। त्यानंतर तुम्हाला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे आणि पुढे तालुका सिलेक्ट करायचा आहे आणि गावाचे नाव या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे। त्यानंतर पिन कोड या ठिकाणी दाखवले जाईल, तर पिन कोड या ठिकाणी व्यवस्थित तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचे आहे। त्यानंतर परत मोबाईल नंबर टाकायचा आहे, पॅन कार्ड ऑप्शनल आहे, ते तुम्ही सोडून दिलं तरी चालेल। त्यानंतर खाली पाहू शकता जलस्रोत आणि सिंचन माहिती, याच्यामध्ये तुम्हाला जलस्रोत प्रकार सिलेक्ट करायचा आहे। जर अर्जदाराच्या 7/12वरती विहीर नोंद असेल तर तुम्हाला या ठिकाणी वेल हे सिलेक्ट करायचे आहे आणि जर बोरवेल असेल तर तुम्ही बोरवेल सिलेक्ट करू शकता। त्यानंतर सिंचन प्रकार म्हणजे शेतामध्ये कोणत्या पद्धतीने तुम्ही पाणी देतात, तर मायक्रो किंवा ओपन किंवा पाईप हे सिंचनाचा प्रकार तुम्हाला या ठिकाणाहून एक सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर पाण्याची गुणवत्ता निवडा, यामध्ये तुम्हाला हार्ड आणि सॉफ्ट हे 2 ऑप्शन तुम्हाला दिसतील, तर याच्यामधून तुम्ही जो पाण्याची जी गुणवत्ता आहे ती तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकतात। त्यानंतर जलस्रोत खोली फूटमध्ये, तर जे काही जलस्रोत आहे पाण्याची पातळी किती फूटवरती आहे ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहे। त्यानंतर पुढे पावसाळी हंगामात जलस्रोत खोली आणि उन्हाळी हंगामात जलस्रोत खोली हे ऑप्शनल आहे, ते तुम्ही सोडून दिलं तरी चालेल। त्यानंतर खाली पाहू शकतो विद्यमान शेत तलाव आहे का, म्हणजे जर अर्जदाराच्या शेतात शेत तलाव असेल तर तुम्हाला येस करायचे आहे, नसेल तर तुम्हाला या ठिकाणी नो करायचे आहे। त्यानंतर पुढे कृषी तपशील म्हणजे पिकांची माहिती या ठिकाणी भरायची आहे। तर पिकांचा प्रकार, रब्बी हंगामामध्ये कोणते, रब्बी हंगामामध्ये पिकांची संख्या, पुढे या ठिकाणी रब्बी हंगामामध्ये किती पीक तुम्ही या ठिकाणी घेत असतात ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे आणि पुढे खरीप हंगामामध्ये पिकांची संख्या किती पीक घेत असतात ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहे। त्यानंतर विद्यमान पंप तपशील, जर अर्जदाराच्या शेतात ऑलरेडी या ठिकाणी पंप असेल तर येस करायचे आहे, नसेल तर तुम्हाला या ठिकाणी नो करायचे आहे आणि त्यानंतर जी पुढची माहिती आहे ती ऑप्शनल आहे। पुढे आवश्यक पंप तपशील, आता कोणता पंप या ठिकाणी अर्जदारास गरजेचा आहे तो तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकता। तर आवश्यक पंप प्रकारमध्ये DC दाखवलं जाईल, ते तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे। आवश्यक पंप उपप्रकारमध्ये सबमर्सिबल हे तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे आणि त्यानंतर आवश्यक पंप श्रेणीमध्ये वॉटर हे तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे आणि HP मध्ये आवश्यक पंप क्षमता या ठिकाणी दाखवलं जाईल। जर अर्जदाराचे जमिनीचे क्षेत्रफळ हे 5 एकरपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला या ठिकाणी 5 HP आणि 7.5 HP सिलेक्ट करू शकतात, परंतु या ठिकाणी मी जो अर्ज भरत आहे त्या अर्जदाराचे जमीन क्षेत्र हे कमी असल्याकारणाने 3 HP या ठिकाणी दाखवत आहे। त्यानंतर पुढे बँक तपशील, जो अर्जदार आहे त्याचं बँक तपशील या ठिकाणी तुम्हाला भरायचे आहे। तर पहिल्यांदा या ठिकाणी बँक खाते नंबर टाकून घ्यायचा आहे व्यवस्थित, जी पासबुकवरती माहिती आहे ती पासबुकवरली माहिती या ठिकाणी व्यवस्थित तुम्हाला भरून घ्यायची आहे। खातेदाराचे नाव टाकायचे आहे, IFSC कोड या ठिकाणी टाकायचा आहे आणि बँक तपशील शोधा यावरती क्लिक केल्यावर बँकेचे नाव आणि शाखेचे नाव या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटेल। त्यानंतर तर या ठिकाणी तुम्हाला MICR कोड जो पासबुकवरती दिलेला असतो तो तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। नंतर घोषणापत्र हे व्यवस्थित तुम्ही वाचून घ्यायचे आहे आणि त्यानंतर
जे काही खाली 3 बॉक्स आहेत त्याच्यावरती तुम्हाला टिक करायची आहे. त्यानंतर या ठिकाणी कागदपत्रे अपलोड करा. PDF फाईलमध्ये 500 KB तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करू शकतात. तर या ठिकाणी दिलेलं आहे की 7/12 उतारा या ठिकाणी अपलोड करायचा आहे. त्यानंतर अर्जदाराचा आधार कार्ड प्रत या ठिकाणी अपलोड करायची आहे आणि बँक पासबुक अपलोड करायची आहे. त्यानंतर पासपोर्ट आकाराचा छायाचित्र म्हणजे पासपोर्ट साईजचा फोटो या ठिकाणी अपलोड करायचा आहे. आणि या ठिकाणी तुम्ही खाली पाहू शकतात इतर कागदपत्रे लागू असल्यास हे तुम्हाला अपलोड करायचे आहे. त्यानंतर अर्ज सादर करा या बटनावरती क्लिक केल्यावर तुमचा अर्ज या ठिकाणी यशस्वीरित्या सबमिट होईल आणि जो काही अर्ज क्रमांक आहे ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला या ठिकाणी दाखवला जाईल. त्याची प्रिंटआउट तुम्ही घेऊन घ्यायची आहे आणि काही दिवसांनी स्टेटस चेक केल्यावर पेमेंट करा हे ऑप्शन दिसेल. त्या ठिकाणी तुम्हाला पेमेंट करायचे आहे. तर पेमेंट कसे करायचे याच्याविषयी आपण पुढे व्हिडिओ बनवणार आहोत. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जर आपल्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पुढेसुद्धा भेटत राहणार. भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.